गुड डे एव्हरीबडी. मी प्राध्यापक सोळंकी RDSP कॉलेज भूम, जिल्हा उस्मानाबाद. आज आपण वाणिज्य विभागातील पुस्तकपालन लेखाक्रम या विषयातील नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती या चॅप्टरमधील 9 नंबरचं गणित आपण पाहत आहोत. तर या गणितामध्ये दिले परनिळी क्रीडा मंडळ पुणे यांचे प्राप्ती शोधन खाते दिलेलं आहे. त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, उत्पन्न खर्च खाते आणि ताळेबंद तयार करायचा आहे. तोही 31 मार्च 2019 रोजीचा. आता आपल्या इथं दिले प्राप्ती शोधन खाते. मी तुम्हाला महागच म्हणलं की प्राप्तीचे आयटम हे कुठे येत असतात, तर उत्पन्न बाजूला आणि देयता बाजूला. तर शोधनचे आयटम कुठे येत असतात, खर्च बाजूला आणि संपत्ती बाजूला. तसंच त्याप्रमाणे आता आपण बघू आयटम्स कोणते कुठं. आता प्राप्तीचे आयटम बघू. आता ह्या आधारे आपण गणित पूर्ण वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की नेमकं कुठं काय आहे. शिल्लक पुढे आणली ह्याची एंट्री आपण करत नसतो, कारण शिल्लकीची एंट्री ऑलरेडी झालेली असते, त्यामुळे करायची नसते. वर्गणी दिली, मागील 2 वर्षाची दिली. चालू वर्ष आपलं 18-19 आहे, 17-18 आणि 16-17ची दिलेली आहे, म्हणजे दोन्हीही मागील वर्ष आहे. मागील वर्षाचा विचार होत नाही, म्हणून आपण चालू वर्षाची वर्गणी घेणार आहोत 70,000 रुपये. वर्गणी आपलं काय आहे, उत्पन्न आहे, म्हणून त्याची एंट्री उत्पन्न बाजूला. आता देणगी ही आपलं उत्पन्न आहे, म्हणजे उत्पन्न बाजूला. प्रवेश शुल्क, जीवन सभासद शुल्क आणि खेळ स्पर्धापासून प्राप्ती हे सर्व उत्पन्न आहे, म्हणून उत्पन्न बाजूला. फक्त खेळ स्पर्धापासून जी प्राप्ती दिली 60,000 रुपये, त्यातून काय करायचं, खेळ स्पर्धावर खर्च 50,000 रुपये झाला आहे, म्हणजे निव्वळ प्राप्ती किती झाली हे काढावं लागतं आपल्याला. प्राप्तीमधून खर्च आपण वजा करणार आहोत. मग प्राप्ती 60,000 रुपये आहे, खर्च 50,000 रुपये आहे, म्हणजे एकूण प्राप्ती आपल्याला किती झाली आहे, तर आपण 10,000 रुपये. आता बघा अतिरिक्त माहिती दिलेली आहे ना, त्यात शोधन बाजू बघू. आता बँक ओव्हरड्राफ्टची परतफेड केली, म्हणून त्याची एंट्री आपण चालू ताळेबंदामध्ये करणार नाहीत. आता फक्त पगार, विद्युत शुल्क, महानगरपालिका कर, खेळ सामग्री खरेदी, सामान्य खर्च, ब्लेड संबंधीचा खर्च, दुरुस्ती, खेळ स्पर्धांचा खर्च, हा फक्त खेळ स्पर्धांचा खर्च आपण प्राप्तीतून वजा करणार, म्हणजे विरुद्ध बाजूला. आता हे सगळे खर्च आहेत, म्हणजे याची एंट्री खर्च बाजूला करायची. पण ही खेळ सामग्रीची खरेदी दिली ना, ती थोडं आहे की एकूण वापरलेली खेळ सामग्री आपल्याला काढायची, म्हणून त्याची एंट्री करताना मायनस प्लस होणार आहे, ती काळजी घ्यायची. आता आपण बघाया देणगी. आता समजणार, देणगीच्या 50% रकमेचं काय केलं, इमारत निधीशी संबंधित आहे. 50% रक्कम इमारत निधी संबंधित आहे म्हणलं की देणगीच्या 15,000च्या 50% म्हणजे 7,500 रुपये इमारत निधी म्हणायचं आणि मायनस करायचे उत्पन्न बाजूला. आणि त्याची दुसरी एंट्री, मायनस केलेल्या अमाऊंटची दुसरी एंट्री हे आपल्याला ताळेबंदाच्या देयता बाजूला करायची. आता प्रवेश शुल्काच्या काय म्हणलं, 70% रकमेचं काय करायचं, भांडवलीकरण करायचं. मग 70% रकमेचं भांडवलीकरण करायला सांगितलं, म्हणून काय करायचं की प्रवेश शुल्कातून उत्पन्न बाजूला 70% रक्कम मायनस करायची आणि दुसरी एंट्री ही देयताला करायची. आता तिसरं समजणं, 16-17 वर्षाचे 500 आणि 17-18 वर्षाची 1,000 वर्गणी अद्याप येणे बाकी आहे. दोन्ही मागील वर्षाचं आहे, पण ह्याच्यामध्ये काय आहे की भांडवल निधीच दिलेला नाही आहे, त्यामुळे ही भांडवल निधी काढण्यासाठी आपल्याला ही उपयोगी पडणार आहे, म्हणून ही समजणं पेंडिंग ठेवतो, तुम्हाला पुढं सांगतो. आता 4 नंबर 1/4/2018 रोजीच्या सर्व पुस्तकामधल्या शिल्का सांगितल्या त्यांनी. मग शिल्का सांगितलं म्हणलं, मग ह्या शिल्का काय दिल्यात, तर आपल्याला बघा संपत्ती आणि सर्व देयता दिल्यात. मग संपत्ती आणि देयता दिल्यात, तर ह्याच्यावर आपल्याला लक्षात घ्यायचं की आपलं अजून एक सुरुवातीचं ताळेबंद काढायचं आहे. तर सुरुवातीचं काढायचं किंवा त्या मागच्या वर्षातलं शेवटचं काढायचं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण मागच्या वर्षातलं शेवटचं काढू, मग 31 मार्चच्या ताळेबंदाला तारीख. आता त्यानुसार पुढची समजना की चालू वर्षाची प्राप्त वर्गणी म्हणलं की वर्गणीमध्ये अधिक करावी आणि दुसरी एंट्री चालू वर्षात संपत्ती खात्यात करावी त्याची, म्हणजे ताळेबंदात चालू वर्षाची ताळेबंद आहे त्या संपत्ती बाजूला करावी. आता इथले बघा ही समजना, खेळ सामग्री 8,000 एवढा होता. मग 8,000 एवढा होता म्हणलं की 8,000 रुपये शिल्लक उरली सामग्रीमधले, 8,000 रुपये शिल्लक उरले म्हणलं की ही 8,000ची एंट्री संपत्तीला. पण ती संपत्तीला कधी येते, ज्यावेळेस आपल्याला एकूण वापरलेली खेळ सामग्री काढण्यासाठी आपल्याला बघावं लागतं. मग खेळ सामग्री शिल्लक बघा, इथं खेळ सामग्री बघा 4 नंबर समाजात खेळ सामग्री 30,000 रुपये दिली. आणि इथं तुम्हाला दिलेली खेळ सामग्री आपण इथं नीट बघितलं तर परत एकदा की इथं खेळ सामग्री खरेदी दिली आणि इथं खेळ सामग्रीची 30,000 रुपये दिलेत. मग काय करायचं, 30,000 ही सुरुवाती शिल्लक आहे, त्यात पुन्हा नंतर 50,000 रुपये खरेदी केली, म्हणजे 80,000 रुपये. 80,000तून आपण काय करायचे, हे 8,000 रुपये वजा करायचे, म्हणजे 72,000 रुपये फक्त खेळ सामग्री वापरात आली. मग 8,000 रुपये मायनस केले की दुसरी एंट्री संपत्तीला करायची. आणि त्याच खेळ सामग्रीच्या साठ्यावर 12.5% आपण घसारा काढणार आहोत.
चला, अशा प्रकारे हे या गणिताचं विवरण झालं. आता आपण उत्पन्न खर्च खात्याकडे वळू थोडं. आता उत्पन्न खर्च खाते. उत्पन्न खर्च खात्यामध्ये आपण बघितलं असेल की मी म्हणलं खर्चाचे आयटम कुठले, शोधनचे आयटम हे खर्च आणि संपत्ती बाजूला, आणि उत्पन्नाचे आयटम जे आहेत प्राप्तीचे आयटम हे उत्पन्न आणि देयताला येतात. तर त्यानुसार बघू आपण. आता मी गणित काही थोडं खाली घेतो तरी पण, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं. पण ते आता प्रॉब्लेम असा की प्रत्येक वेळेस खालीवरी करावं लागेल मला. आता हे तुम्हाला करायला सोपं जाणार नाही गणितामध्ये शिकवायला. तर मी डायरेक्ट मला गणित फक्त समोर इकडे कुठल्या तरी पेजवर तुम्ही ठेवा, म्हणजे मलाही सोपं जाईल. आता बघा, आपण शोधनबाबचे आयटम नीट बघायचं. पगार, विद्युत शुल्क, नगर परिषद कर, सामान्य खर्च आणि बिलियर्ड खेळ संबंधी खर्च आणि खेळ मैदान दुरुस्ती, हे जे खर्च आहेत हे सगळे खर्च आपण अगोदर घ्यायचे. मी मधलाच एक डाटा सोडला आहे खेळ सामग्री म्हणून, वापरण्यात आली खेळ सामग्री सोडलं. अगोदर त्या सगळ्या शोधनबाबचे सगळे खर्च घ्यायचे, ज्याच्यावर समाज नाही ते पेंडिंग ठेवायचं आणि ते सगळ्यात खाली घ्यायचं. म्हणजे सोपं जातं सगळ्या गोष्टी. मग हे सगळे खर्च आपण खर्च बाजूला घेऊन टाकले. आता बघायचं खेळ सामग्री आपल्याला दिलेली. आपण बघितलं शोधून बाजूला खेळ सामग्री खरेदी दिली, समायोजनामध्ये खेळ सामग्री शिल्लक दिली आणि समायोजनामध्येच खेळ सामग्रीचा साठा दिलेला आहे बघा. मग आपण बघितलं बघा 1 एप्रिल 2018चा खेळ सामग्री, मग ती प्रारंभिक शिल्लक आहे आपली सुरुवातीची. 1 एप्रिल म्हणलं की व्यवसाय सुरुवात झाली 1 एप्रिल 18ला आणि 31 मार्च 19लाही काय झालं, संपलं, म्हणून ती सुरुवाती शिल्लक आहे. 1 एप्रिल म्हणलं की सुरुवात. नंतर त्या वर्षभरात काय केलं, 50,000 रुपयाची खरेदी केली. मग एकूण बघा 30 आणि 50 किती झाली, 80,000 रुपये. मग 80,000 रुपयाची आपण एकूण खरेदी केलेली आहे. तर त्यामध्ये वर्ष अखेरचा साठा किती आहे, 8,000 रुपये. मग वर्ष अखेरचा साठा म्हणजे कसा साठा काय म्हणायचा की मी 80,000 रुपयाची खेळ सामग्री आणली आणि त्यातली मी काय केलं, 8,000 रुपये शिल्लक उरली म्हणलं की मग 72,000 रुपयाची काय केली आपण वापरली. म्हणून 80,000तून 8,000 काय करायचे असतात, मायनस करायचे असतात. मग 72,000 आपण वापरलेली. ह्याच 8,000ची दुसरी एंट्री हे आपण कुठं करायची, तर संपत्ती बाजूला करून टाकायची खेळ सामग्रीची साठा म्हणून. ओके, आता पुढचं बघू. आता पुढं मी खर्च बाजूला फक्त एक घसारा पेंडिंग ठेवतो इथला. आपण पुन्हा बघू ह्याच्यात काही मी खेळ सामग्रीवरला जो घसारा आहे तो पेंडिंग ठेवतो. पुन्हा आपण बघू ती खेळ सामग्रीवरला घसारा काय आहे ते. आता आपण बघू खेळ सामग्रीची प्राप्ती. आता खेळ स्पर्धापासून खेळ स्पर्धापासून प्राप्ती बघा 60,000 रुपये झाली ती प्राप्ती बाजूला, आणि शोधन बाजूला दिलं तर बघा खेळ स्पर्धाचा खर्च 50,000 रुपये. मग काय करावं लागतं, आपण बघितलं असेल की प्राप्तीमधून खर्च मायनस केला 10,000 इकडे आलं, त्याच 10,000 रुपये कुठं येतात आउटरला, कारण निव्वळ प्राप्ती काढली आपण त्याची, फक्त निव्वळ प्राप्ती. मग निव्वळ प्राप्ती काढण्यासाठी, नाहीतर मग दुसरा एक पर्याय आहे खेळ स्पर्धावरला खर्च बाजूला टाका आणि खेळ स्पर्धापासून प्राप्ती हे प्राप्ती बाजूला टाका, उत्पन्न बाजूला टाका, काहीच फरक पडत नाही. पण नियम असा आहे की मी निव्वळ उत्पन्न किती झालं आहे. तर समजा उदाहरणार्थ बघा, मी खेळांच्या स्पर्धा घेतल्या आणि मी 60,000 रुपये कमवले, पण दुसरं म्हणते अवसर तुम्ही 50,000 रुपये खर्च झाला ना त्याला, मग तुम्ही 10,000 रुपये कमवले. मग 10,000 रुपये कसे निघाले, तर मी 60,000तून 50,000 रुपये मायनस केले, तर मला 10,000 रुपये खर्च कळाला. आता बघा वर्गणी आपली बघा चालू वर्षाची वर्गणी बघा 70,000 रुपये. बघा त्यात 15, 16, 16, 17, 17, 18 असं दिलं होतं. 16, 17, 17, 18 आणि 18, 19 असं दिलं होतं. पण आपलं वर्ष कसं आहे 18, 19 चालू वर्ष. मग 18, 19 आपण काय केलं 70,000 रुपये घेतले. त्याच समायोजनामध्ये चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी आपल्याला किती दिलेली आहे, चालू वर्षाची बघा वर्गणी इथं 70 आणि चालू वर्षाची किती 8,000 रुपये अप्राप्त वर्गणी. चालू वर्षाची असल्यामुळे आपण काय केलं त्यात प्लस केली आणि दुसरी एंट्री चालू वर्षाची अप्राप्ती वर्गणी म्हणून आपण कुठं केलं संपत्ती बाजूला करून टाकलेली आहे. ओके, म्हणून 78,000 रुपये आउटरला आले. आता देणगी बघा, देणगीचं काय केलं आहे 50% रकमेचं इमारत निधीला काय केलं ते स्थानांतरित केलं आहे. म्हणून आपण इमारत निधीला ते स्थानांतरित करणार आहोत. मग काय करायचं 50% रक्कम 15,000च्या 50% रक्कम मायनस करायची त्यातून. मग 15,000तून 50% मायनस केले ते 7,500 रुपये आले, 7,500 मायनस करायचे आणि मायनस केलेली दुसरी एंट्री डायरेक्ट एंट्री करायची देयता बाजूला. इथं देयता बाजूला बघा इमारत निधी म्हणून डायरेक्ट एंट्री करून टाकायची इथं 50% रक्कम ही ते काय करायचं पहिल्या इमारत निधीमध्ये प्लस करून टाकायचे. ओके, आता लक्षात घ्या. दुसरं आपलं प्रवेश शुल्क उत्पन्न आहे. उत्पन्नात पण त्यांनी समायोजन दिली बघा 70%
प्रवेश शुल्काच्या रकमेचं काय करायचं, भांडवलीकरण करायचे. मग 1700 रुपयाच्या 70% आपण काढायचं, ती येते 1190 रुपये. ते त्यातून मायनस करायचे, 510ची एंट्री आउटरला येते. पण 1190 ह्याचं काय करायचं, हे भांडवल निधीमध्ये आपण काय करणार आहोत, प्लस करणार आहोत. इथं भांडवल निधीमध्ये प्लस करायचं. ओके, आता बघायचं अजीवन सभासद शुल्क. अजीवन सभासद शुल्क हे आपलं काय आहे, उत्पन्न आहे. मग उत्पन्न बाजूला त्याची एंट्री करून टाकायची. अशा प्रकारचे हे खर्च आणि उत्पन्नाची एंट्र्या झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, ताळेबंदाची देयता बाजू पाहू. आता ताळेबंदाची देयता बाजू पाहताना आपण बघायचं की ज्या प्राप्तीला आयटम आले ते कुठे येत असतात म्हणलं मी, उत्पन्नाला आणि देयताला. मग उत्पन्नाला बघा आणि देयताला आपण थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटासाठी दाखवून मी देतो, म्हणजे थोडंफार समजायला अजून सोपं जाईल. की आयटम नीट बघून घ्यायची, प्राप्तीबाजूचे आयटम कोणते बघा, वर्गणी, देणगी, प्रवेश शुल्क, अजीवन सभासद शुल्क, खेळ सामग्रीपासून प्राप्ती. आता ह्याच्यामध्ये बघा आपण म्हणतो सर आयटम कुठला असा नाही आहे की आता तो इकडे येईल म्हणून, आपण लक्षात घ्यायचं. मग आपण ह्याच्यामध्ये आयटम येणार कोणते हे महत्त्वाचं आहे आधी. आता ह्याच्यामध्ये हे येणार कुठले आयटम, की आता इथं इमारत निधी 47,000 रुपये दिलेले आहे आपल्याला. मग 47,000 रुपये इमारत निधी दिलेला आहे. तो इमारत निधी 1 एप्रिलचा आहे. 1 एप्रिलचा 47,000 रुपये इमारत निधी आहे. 1 एप्रिल 2018 मध्ये सुरुवातीचा इमारत निधी. चला पुढं. तर आपण बघणार आहोत की नेमकं इमारत निधी. आता बघा समायोजनामध्ये आपण समायोजना जर पाहिली इथली, आपण समायोजना बघा, समायोजना दिली बघा की तर 4 नंबरची समायोजना आहे आपल्या. हे 4 नंबरचे इथं समायोजना आहे की इमारत निधी त्या आयटम दिला बघा, इमारत निधी 47,000 रुपये. ही 47,000 रुपये इमारत निधी म्हणलं, समायोजनाच्या एंट्र्या ह्या 2 होत असतात, ही काळजी घ्यायची. मग 2 एंट्र्या होतात. मग 2 एंट्र्या कुठल्या, एक चालू ताळेबंदात करायची आणि एक सुरुवातीच्या ताळेबंदात करायची. मग मागील वर्षाचे एक ताळेबंदात आणि चालू वर्षाचे एक ताळेबंदात, दोन्हीकडे एंट्र्या येतात संपत्ती आणि देतांच्या. त्या कशा आपण पाहू आता पुढं खाली. आता इथं येऊ आपण. मी दाखवण्यासाठी दिले बघा, ते समायोजना 4 नंबरमधली इमारत निधी. हे इमारत निधी विशिष्ट निधी असल्यामुळे त्याची एंट्री कुठं येते तर देयता बाजूला. आता प्लस त्यामध्ये 50% देणगी इमारत निधीसाठी वर्ग करा म्हणून 50% रक्कम आपण केली 7,500 रुपये. हे काय केले, त्यामध्ये प्लस केले. आपण प्लस केले 7,500 रुपये. तर मग तिचे टोटल बेरीज किती आली, 54,500 रुपये. ओके, आता आपण पाहणार आहोत पुढचं. आता हे मी इमारत भांडवल निधी ही काय करतो, पेंडिंग ठेवतो थोडं त्यामध्ये. आता पुढचा आयटम बघायचा. आता बघा सुरुवातीला रोख शिल्लक आली 7,000 रुपये. रोख शिल्लक कुठं, तर प्राप्ती शोधन खात्याच्या शेवटचा जो आयटम आहे तो आपला शेवटचा जो आयटम रोख शिल्लक म्हणून दिलेला आहे शेवटी, किंवा शिल्लक पुढे नेली. शिल्लक पुढे नेली म्हणलं की लक्षात घ्यायचं, शिल्लक पुढे नेली, रोख शिल्लक आणि बँक शिल्लक, की ही आपली शेवटची शिल्लक असते म्हणून ती संपत्ती असते, रोख असो की बँक असो, म्हणून तिची एंट्री संपत्ती बाजूला करेल. आता बघा वर्गणी दिली बघा. आता 16-17ची वर्गणी 500 दिली, 17-18ची 1,000 दिली. आपण समायोजनाकडे नेतो तुम्हाला 2 मिनिटासाठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 3 नंबरची आपण समायोजना बघू. इथं 3 नंबरच्या व्हाई समायोजना आहे की 16-17ची 500 रुपये आहे आणि 17-18ची 1,000 रुपये आहे. तर तुम्ही म्हणतात सर, तुम्ही म्हणलात की आताच की चालू वर्षाचा विचार फक्त उत्पन्न खर्च खातेच करत असतं, पण संपत्ती देयता ह्या मागून आलेल्या असतात. बघा आपण व्यवसाय कधीपासून बघा वर्गणी दिली बघा ह्यांनी 16-17, 17-18 आणि 18-19, म्हणजे हे 16-17 पासूनचा व्यवसाय आहे म्हणून तर वर्गणी पुढं आली ना. व्यवसाय नसेल तर वर्गणी कोणी दिली, बिना व्यवसायाला तर वर्गणी नाही दिली. मग त्यावेळीपासून आली. मग त्यावेळीपासूनची संपत्ती देयता पुढं कंटिन्यू आली. म्हणलं की चालू वर्षाच्या ताळेबंदामध्ये मागील सुद्धा संपत्त्या पुढे येत असतात आणि मागील देयता पुढे येत असतात. फक्त खर्च आणि उत्पन्न हे त्याच वर्षाचे असतात. त्याच वर्षाचं काय काढावं लागतं की त्याच वर्षातला आपला खरा नफा किंवा तोटा कळण्यासाठी. ओके, आता आपण बघू खाली येऊ. म्हणून तिथले 500 रुपये समायोजनामध्ये दिलेत आणि 1,000 रुपये दिलेत. आपण त्याची एंट्री केली आणि समायोजनामध्ये दिले बघा चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी रुपये 8,000 म्हणून एकूण 9,500 ही वर्गणी आलेली आहे. मग आउटरला आली अप्राप्त वर्गणी 9,500. आता जमीन दिली 1,50,000. मग 1,50,000 जमीन आहे आपली जी समायोजनामध्ये दिली बघा. 4 नंबरची जमीन 1,50,000. आता बघा खेळ सामग्रीचा साठा शेवटची समायोजना दिली ती की 8,000 रुपये खेळ सामग्री साठा. ह्या इथंच आपण ती समायोजना काय केलं, मायनस केली होती काही तर रक्कम मायनस केलेली आपण ती रक्कम. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ते 8,000 रुपये हे मायनस केलेलेच इकडं आलेत.
ती साठा म्हणलं की तो संपत्ती असते, पण त्याच्यावर काय लगेच पुढे दिले की 12.5% काय करायचं, त्याचा घसारा काढायचा. मग 12.5% जर घसारा काढला तो 1,000 रुपये येतो. मग तो मायनस केला की त्याला पुढे आउटरला 7,000 रुपये आले. अशा प्रकारे ह्या ताळेबंदाचं हे झालं. पण आता मी पेंडिंग ठेवलं आहे की आपण भांडवल निधी आणली कुठून 1,12,500, तर त्यासाठी आपल्याला खालचं बघायचं आहे की भांडवल निधीचं अगोदर बघून घ्यायचं. मी अगोदर हेच सांगणार होतो पण वरचे आयटम क्लिअर करून घेतले तुमच्यासाठी. चला हे क्लिअर करतो, एक सेकंद. तर आपण बघितलं असेल की भांडवल निधी कशी आली, तर भांडवल निधी ही निर्माण केलेली आहे. निर्माण केली म्हणजे कसं आली, तर भांडवल कसं असतं की संपत्ती वजा देयता म्हणलं की आपलं भांडवल असं समजून घ्यायचं. जे काय देणं असेल आणि एकूण संपत्ती आपलं भांडवल असतं. मग तसंच ताळेबंद पत्रक आपल्या आखल्यानंतर की जेवढ्या काय आपल्या संपत्ती असतील त्या संपत्ती बाजूला टाकणे आणि जेवढ्या काय देत असतील देयताला टाकणे आणि जी शिल्लक निघेल त्या शिल्लकीला नाव काय द्यायचं, आपलं भांडवल निधी. लक्षात आलं. मग समायोजनामध्ये बघा आपल्याला की 4 नंबरची जी समायोजना आहे इथं दिलेली 4 नंबरची समायोजना आपण पाहिली असेल की ही 4 नंबरची जी समायोजना आहे की त्या समायोजनामध्ये जेवढ्या काय संपत्ती आणि देयता दिलेल्या आहेत त्या सर्व संपत्ती आणि देयता आपल्याला काय करायच्या आहेत, ह्या ताळेबंदामध्ये घ्यायच्या आहेत. बघा आता बघा तिथं काय काय दिलं. इमारत निधी 47,000, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000, जमीन 1,50,000, खेळ सामग्री 30,000, अप्राप्त वर्गणी 16-17ची दिली 2,500 आणि 17-18 दिली 4,000 रुपये. हे सगळे आयटम आपल्याला काय करायचे आहेत, ह्या इथं जशाला तसे घ्यायचे आहेत. बघा म्हणून आपण इमारत निधी 47,000 आलं, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 आलं. तुम्ही बँक ओव्हरड्राफ्टचं एक डाऊट घेताल की सर तिथं परतफेड दाखवली शोधन बाजूला, पण परतफेड केव्हा केली, या वर्षी केली. म्हणजे कोणत्या वर्षी, 31 मार्च 19ला, पण 31 मार्च 18ला नव्हती परतफेड केली म्हणून ती आपली देयताच राहिली, म्हणून ती देयता बाजूला आली 32,000 रुपये. आता जमीन ही आपली संपत्ती म्हणून संपत्तीला आलं जशाल तसं. खेळ सामग्री बघा त्यात गणितामध्ये दिलं तर खेळ सामग्री 30,000 रुपये दिलं. मग 30,000 रुपये आपले प्रारंभिक शिल्लक होती म्हणून त्यात लिहिलं. आता अप्राप्त वर्गणी बघा समायोजना दिली 2,500 दिली आणि 4,000 दिली. मग ही 2,500 आणि 4,000 एकूण 6,500 काही करायचे, आउटरला घ्यायचे. आता रोख शिल्लक तुम्ही म्हणताल ही 5,000 आले कुठून सर, तर प्राप्ती शोधन खात्यामध्ये आपण प्राप्ती बाजूला बघा रोख शिल्लक पुढे आणली म्हणजे शिल्लक पुढे आणली. मग गेल्या वर्षी कशी होती, ती शेवट शिल्लक होती. शेवटची शिल्लक ही ह्या वर्षीची, गेल्या वर्षी शेवटची शिल्लक असते आणि ह्या वर्षीची सुरुवाती असते. मग आपण गेल्या वर्षीचं काढलं ताळेबंद म्हणून शेवट शिल्लक असल्यामुळं ती संपत्ती आहे म्हणून 5,000 रुपये आलं. आता ही सगळ्यांची बेरीज बघा. मग आता हे सगळ्या संपत्ती लिहिल्या की मग आपल्याला संपत्ती बाजूची आपण बेरीज पाहिली असेल तर 1,91,500 आली. तर आपण बघितलं असेल तर इकडली बेरीज फक्त 79,000 आली. मग 79 1,91,500 मधून मायनस केले तर आपले येतात 1,12,500. एवढी ही भांडवल निधी निघालेली आहे. ही भांडवल निधी जशाला तशी चालू वर्षाच्या ताळेबंदामध्ये आपण काय करायची, ती वर्ग करायची. मग चालू वर्षाच्या ताळेबंदामध्ये वर्ग करण्यात यायची. मग आपण चालू वर्षाचा ताळेबंद घेतला, इथं भांडवल निधी जसेल तशी 1,12,500 काढली. ओके. आता कोणाला काही डाऊट नसेल माझ्या म्हणण्याने. ओके. पण त्याच्या अगोदर काय की आपण बघितलं असेल की सगळ्या एंट्र्या केल्या, घसाऱ्याची एंट्र्या केल्या सगळ्या उत्पन्न खर्च खात्यात. मग उत्पन्न खर्च खाता अगोदर क्लोज करावं लागेल. बघा उत्पन्न बाजूची जर बेरीज बघितली 1,13,010 रुपये आली. तर खर्च बाजूची बेरीज वजावट करता आपण पाहिला असेल तर 19,310 रुपये हा वाढवा निघाला आहे. म्हणजे तो नफा त्या संस्थेचा म्हणावा, तो वाढ. मग तो नफा काय करायचा भांडवल निधीमध्ये किंवा वाढवा आपण त्याला म्हणू की 19,310 रुपये काय करायचा, तो प्लस करायचा. मग प्लस केला असता भांडवल निधी एकूण आउटरला देता बाजूला किती आली 1,33,000. मग 1,33,000 आल्यामुळं काय झालं की दोन्ही बाजूची बेरीज 1,87,500 ही टॅली झालेलं आहे गणित. आता ह्याच्या ही शिकवण्यामध्ये कुणाला काही जर डाऊट आलेला असेल, सर समजलं नसेल, काही फास्ट झालं असेल तर वैयक्तिक तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनला टच करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ आपल्याला कळतील. धन्यवाद.